ट्रीट आईस्क्रीम नागपूर प्रस्तुत स्वाद यात्रा. प्रायोजक ट्रीट आईस्क्रीम नागपूर आणि निशा हर्बल सॅफ्रोजेल, गोरेपणाचा महामंत्र. नमस्कार. ट्रीट आईस्क्रीम नागपूर प्रस्तुत स्वाद यात्रेमध्ये आज तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. कामाला देतो फोडणी, व्यापाला देतो तडका. कामाला देतो फोडणी, व्यापाला देतो तडका. चुचले जिवेचे पुरवून घेऊ भरली स्वाद यात्रा. चुचले जिवेचे पुरवून घेऊ भरली स्वाद यात्रा. स्वाद यात्रा, स्वाद यात्रा, स्वाद यात्रा, स्वाद यात्रा. झेपावणाऱ्या पंखांना क्षितिज नसतात, असतं ते फक्त कवेत घेणारं आकाश. नागरी सेवेत उत्तुंग भरारी घेणाऱ्या अशाच एका महिला जिल्हाधिकाऱ्यांना आज आपण भेटूया. त्यापूर्वी आपण बघूया भंडाऱ्याची विशेष माहिती. भंडारा तलावांचा जिल्हा. पर्यटन स्थळ जरी नसला तरी तलावांनी वेढलेला हा जिल्हा कुठल्याही निसर्गरम्य ठिकाणापेक्षा कमी नाही. नवेगाव आणि नागझिरा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पांनी भंडाऱ्याची शोभा अधिकच वाढते. एवढंच नाही तर विदर्भात सर्वाधिक धान उत्पादन करणारा जिल्हा म्हणूनही भंडाऱ्याची ओळख आहे. HMT या प्रसिद्ध तांदूळ प्रजातीचं जन्म ठिकाणही भंडाराच. 2 मोठे औद्योगिक कारखानेही जिल्ह्याच्या विकासाला चालना देत आहेत. भंडाऱ्याविषयी अभिमानानं सांगता येणारी आणखी एक गोष्ट म्हणजे प्रसिद्ध पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली यांची कर्मभूमी पण भंडारा. चला तर आता आपल्या स्वाद यात्रेच्या पाहुण्यांना भेटूया आणि बघूया काही छान छान रेसिपीज. या आहेत डॉक्टर माधवी खोडे चावरे, भंडाऱ्याच्या जिल्हाधिकारी. एक कर्तबगार महिला, कर्तव्यदक्ष गृहिणी आणि प्रेमळ आई. 10वी आणि 12वीत गुणवत्ता यादीत झळकल्यानंतर माधवीताईंनी MBBSचं शिक्षण पूर्ण केलं. प्रसूती तज्ज्ञ होण्याचं स्वप्न बाळगून त्या दृष्टीनं पुढचा अभ्यासक्रमही सुरू झाला. मात्र अचानक एक दिवस संपूर्ण कारकिर्दीला कलाटणी देणारा प्रसंग घडला आणि माधवीताई डॉक्टरसह कलेक्टरही झाल्या. नेमकं असं काय घडलं जाणून घेऊया खुद्द माधवीताईंकडून. ट्रीट आईस्क्रीम नागपूर प्रस्तुत स्वाद यात्रेमध्ये मॅम आज तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मला एक सांगा की MBBS नंतर UPSC कडे कसं काय तुम्ही वळलात? मला आठवतं की मी जेव्हा MBBS करत होते तर इंटर्नशिप माझी सामनेरला सुरू होती आणि तिथे एक मुस्लिम बाई आली होती डिलिव्हरी करता. तिची 4थी वेळ होती. तर ती म्हणाली मला की मॅडम कुछ भी करिए पर आप 1000 रुपया लीजिए पर बेटा ही होना चाहिए, मतलब बेटा पैदा करवा दीजिए. मी म्हटलं हे माझ्या हातात नाही ना, म्हणजे मी आता तुम्हाला दुखणं सुरू झालं, मी तुमची डॉक्टर म्हणून डिलिव्हरी करणार. मुलगा आहे की मुलगी आहे हे निसर्गाने ऑलरेडी ठरवलेलं आहे. तर मग तेव्हा म्हटलं की असं का म्हणजे बोलते तू. तर ती म्हणाली की जर मला मुलगा झाला तर ठीक आहे, मुलगी झाली तर मला इथून घरी नाही जाता येणार. म्हणजे मला मग हाकललेलं आहे. त्यांनी सांगितलं घरच्यांनी की म्हणजे मला त्यांच्या घरी काही स्थान नाही. ही गोष्ट मग मी माझ्या मिस्टरांशी डिस्कस केली. तर ते म्हणाले की बघ म्हणजे PGला पण 3 वर्ष लागणार आहे आणि IASची तयारीलाही साधारण 3 वर्ष लागतातच. पण इथे जर तयारी म्हणजे IASची केली तर यू कॅन सर्व मासेस. म्हणजे आपल्या एका छोट्याशा ॲक्शनचा परिणाम जास्त दिसतो, म्हणजे ज्याला आपण म्हणतो मल्टिप्लायर इफेक्ट असतो. म्हणजे एक डॉक्टर म्हणून एका पेशंटचं भलं करेल, पण निदान मी CEO किंवा कलेक्टर असताना किंवा सेक्रेटरी कुठल्या पण पदावर असताना हजारो डॉक्टर्सला ते निर्देश देऊन त्यांना कामाला लावू शकते. आणि म्हणजे त्याचं उदाहरण म्हणजे भंडारा जिल्हा, आता मी ज्या जिल्ह्याचे कलेक्टर आहे तर मुख्य कार्यकारी अधिकारी असताना जेव्हा मी तिथे जॉईन केलं तर भंडारा NRHMमध्ये 27वा होता आणि 1.5 वर्षानंतर मी जेव्हा तो जिल्हा सोडला तेव्हा तो 3ऱ्या क्रमांकावर आला होता. आणि आजच्या स्टेटमध्ये भंडारा हा टॉपमोस्ट आहे महाराष्ट्रात. त्याच्यामुळे तो मग मी स्वतः डॉक्टर असल्याचा परिणाम आपण किती डॉक्टर्सला मूव्ह करू शकतो तो दिसला. त्याच्यामुळे तेव्हा माझ्या मिस्टरांनी जे मला सांगितलं ते खरंच प्रत्यक्षात दिसलं. तर बेसिकली माझ्या IAS बनण्यामागे माझ्या मिस्टरांचा फार मोठा हात आहे आणि त्यांचा सपोर्ट होता. म्हणूनच मग आम्ही दिल्लीला जाऊन मी कोचिंग घेतलं
आणि मग महाराष्ट्रातून पहिले आले. मग त्यावेळी तुमची फर्स्ट रिॲक्शन कशी होती? त्यावेळी पहिले तर म्हणजे क्षणभर तर विश्वास बसला नाही, कारण जनरली पुण्या किंवा मुंबईकडचे टॉपर्स असतात आणि यावेळेस पहिल्यांदा असं झालं होतं की विदर्भातून टॉपर आहे. त्याच्यामुळे बरेच मीडिया पर्सनचा पण विश्वास बसत नव्हता. मी पुण्याला मॉक इंटरव्ह्यूला गेले होते ज्ञानप्रबोधिनीला, तर त्या सरांनी सांगितलं की तुझा 29वा भारतातला क्रमांक आहे आणि महाराष्ट्राचे टॉपर आहे. तर तेव्हा मग असं वाटलं की मी जे प्रयत्न केले आणि ज्यांच्यामुळे केले म्हणजे माझ्या मिस्टरांमुळे, आणि मला फॅमिली सपोर्ट माझ्या सासूबाईंचा फार होता, कारण लग्नानंतर 7 वर्षांनी मी हे सगळं केलं. त्याच्यामुळे घरातल्या लोकांनी जे काही सोशल प्रेशर्स असतात, फिनॅन्शियल प्रेशर्स असतात, ते सगळे म्हणजे एक प्रकारचा सॅक्रिफाईस करून जे आम्ही मेहनत केली त्याचं चीज झालं. त्याच्यामुळे मग सर्वजण फार खुश झाले होते. बरं, आता आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्यामध्येही कुठेतरी IAS होण्याची किंवा स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी सुरूच असेल. मग अशा नवोदितांसाठी तुम्ही आज काय संदेश द्याल? सर्वप्रथम सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की स्पर्धा ही स्वतःशीच असते. आपण आज काय आहोत आणि उद्या काय राहणार, त्याच्यामुळे स्पर्धा स्वतःशीच करा. तर माझं असं होतं की कितीही सीट्स असो, मी कधीच तो विचार केला नाही. एक असेल तरी ती माझी आहे, हा आत्मविश्वास ठेवून आपण प्रयत्न करायला पाहिजे. जिल्हाधिकारी आणि आई या दोन्ही महत्त्वाच्या भूमिका, मग या भूमिका साकारत असताना तुम्हाला काय अनुभव आलेत? मोठा मुलगा सिद्धार्थ तो 6.5 वर्षाचा आहे आणि छोटा सम्राज्ञ तो 1.5 वर्षाचा आहे. आता दोघांच्या पण गरजा वेगळ्या आहेत. माझं ऑफिस म्हणजे प्रशासन आणि घर ह्या दोघांमध्ये बॅलन्स करायचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे आई म्हणून जर रोल म्हटला तर जो आपला केअरिंग असतं ते तर असतंच, पण मी जनरली त्यांना वेळ जो देतो म्हणजे ऑफकोर्स घरी राहणाऱ्या ज्या महिला असतात त्यांना फार वेळ असतो, हां, पण मी क्वालिटी टाईम द्यायचा प्रयत्न करते. म्हणजे कधी मुलं जागी असताना मग फाईल्स वगैरे काही करणार नाहीत. इवन फोन कॉल्स पण रिस्ट्रिक्ट करून ठेवतो. आणि सुट्टीच्या दिवशी किंवा इतरही दिवशी म्हणजे मुलांचा अभ्यास, मोठ्याचा तर अभ्यास मीच घेते आणि त्यांना जे काही म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहे म्हणजे खेळणे किंवा सुट्टीच्या दिवशी मग आम्ही असंच गार्डनमध्ये बसतो आणि हे जे गवत आहे ना याचे फक्त असे शेंडे कापायचे आणि त्याचे ड्रॉइंग बुक आहे त्याच्यामध्ये तो चिपकवतो. मोठं गवत असेल तर मोठं गवत, मग ते जंगल बनतं. मग 1-2 जे काड्या वगैरे असतात तर ते त्या दिवशी त्यांनी जिराफ बनवला. असं मग क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज करत असतो. त्याच्यामुळे आई म्हणून माझं तरी असं मत आहे की मी 100% त्यांना देते आणि क्वालिटी देते. मग आज स्वाद यात्रेमध्ये तुम्ही मला काय शिकवणार आहात? स्वाद यात्रामध्ये 2 गोष्टी शिकवणार. एक चीज ऑमलेट आणि एक टॅमरिन राईस. चीज ऑमलेट म्हणजे न्यूट्रिशियस पण आहे, अच्छा, त्याच्यामुळे नाश्त्यासाठी ते सिलेक्ट केलं आहे. आणि टॅमरिन राईस जो आहे तो अगदी म्हणजे 5-7 मिनटात बनणारा प्रकार आहे आणि तो वर्किंग वुमेनसाठी फार चांगला आहे, कारण जर आपण टिफिनमध्ये जरी नेला तरी तो संध्याकाळपर्यंत फ्रेश असतो. अच्छा, आणि तो तुमची पूर्ण रिक्वायरमेंट म्हणजे ज्या कॅलरीज पाहिजे ते पण कंप्लीट करतो. असे म्हणून दोन्ही पदार्थ सिलेक्ट केलेले आहेत. माझ्या गोरेपणाचं रहस्य निशा हर्बल सॅफ्रोजेल. ट्राय करून बघा, यात केशराचा विश्वास आहे. निशा हर्बल सॅफ्रोजेल, गोरेपणाचा महामंत्र. माधवीताई, आज पहिल्यांदा मला कुठला पदार्थ शिकवणार आहात? पहिल्यांदा आपण टॅमरिन राईस बनवूया. अरे वा, मग त्याचं साहित्य? त्याचं साहित्य सांगते त्यापूर्वी आपण गॅस सुरू करू जेणेकरून आपलं भांडं तापेल. साहित्यामध्ये टॅमरिन राईस म्हटलं याच्यासाठी शिजवलेला भात, चिंचेचा गर, तेल, कढीपत्ती, हळद, हिंग, मोहरी, जिरं, मेथीचे दाणे, चण्याची डाळ, काजू, उडदाची डाळ, शेंगदाणे, लाल मिरची, कोथिंबीर आणि मीठ. सगळ्यात पहिले आपण आपलं भांडं गरम झालेलं आहे त्यात तेल टाकूया. सर्वात पहिले आपण हिंग टाकू. तो जवळपास 1 ते 1.5 टीस्पून, कारण हिंगाला चव असते. त्यानंतर आपण मोहरी,
आता थोडासा गॅस वाढवून जिरं आणि डाळी टाकू आपण, कारण डाळी तळायला पाहिजे. हो, ती भिजवली हां. नसल्यामुळे भिजवलेली पण टाकू शकतो, पण आपल्याला लवकर बनणारी कृती हवी आहे आणि वर्किंग वुमेनच्या हिशोबाने पौष्टिक पण हवी, लवकर पण बनायला हवी. सारखा मसाले भात, त्याच्यानंतर साखर भात किंवा फोडणीचा भात, याच्यापेक्षा काहीतरी वेगळं मुलांना पौष्टिक असलेलं मिळेल. नक्की, हे मुलांना आणि इतरही घरच्यांना. आपण ही डाळ शिजवू देऊ याच्यात. त्याच्यानंतर आपण शेंगदाणे पण यात टाकू. आणि शेंगदाण्याला जास्त वेळ लागतो शिजायला. काजू आपण नंतर टाकू. काजू आणि लाल मिरची आणि कढीपत्ते हे थोडंसं शिजल्यानंतर टाकायचं. साधारण किती वेळ शिजवायचं? 2 मिनिटात शिजलं. थोडंसं परतायचं, नाही तर बरेचदा मग जळायला पण लागतं. शिजत आली की मग कढीपत्ता आणि लाल मिरची टाकायची. आणि जर आणखी तिखट पाहिजे असेल तर आपण हिरवी मिरची टाकू शकतो. विद्या, आता आपण याच्यात काजू घालूया. आणि हे थोडं शिजलं की मग याच्यात आपण आता चिंचेचा गर आणि थोडंसं त्याच्यात पाणी मिक्स आहे. तर साधारणतः एवढ्या भाताला 2 पळ्या पुरे आहे. हवं तेवढं स्वादानुसार मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ. छान खमंग अशी फोडणी बसलेली आहे आपली. आणि हळदही आपण नंतर टाकू शकतो. आधी टाकली तरी चालेल, पण मी नंतर टाकते. असं काही विशेष कारण? हां, म्हणजे ती सगळ्या इन्ग्रेडियंट्सला लागते. आधी जर टाकली आपण काजूच्या वगैरे तर मग काजूला तो पिवळा कलर कदाचित नाही येणार, म्हणून नंतर टाकली. मस्त सुगंध सुटलेला आहे. आता आपण म्हणजे हे शिजलं. आता याच्यात आपला ऑलरेडी जो भात शिजवलेला आहे तो मिक्स करायचा. आता हे मिश्रण आपण गरम ह्याच्यात पण करू शकतो, किंवा हे तुम्ही थंड करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा, म्हणजे ही फोडणी घालून आपली तयार असली तर हा भात कधी पण बनवू शकतो. आता ह्यात म्हणजे भात पण आहे, डाळी पण आहेत, काजू आणि शेंगदाणे पण आहेत. तर आपल्या ज्या प्रोटीनची गरज आहे, म्हणजे हां, प्रथिनं आहे, पिष्टमय पदार्थ आहे आणि स्निग्ध पदार्थ पण आहेत. आणि ज्यांना वरून तूप घ्यायचं असेल ते सुद्धा तूप घेऊ शकतात. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आपला टॅमरिंड राईस इज नाऊ रेडी. पण याला सर्व करूया. खूपच मस्त. लगेच साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य: शिजवलेला भात, चिंचेचा गर, तेल, कढीपत्ता, हळद, हिंग, मोहरी, जिरं, मेथीचे दाणे, चण्याची डाळ, काजू, उडदाची डाळ, शेंगदाणे, लाल मिरची, कोथिंबीर आणि मीठ. कृती: कढईत तेल घ्या. ते तापल्यावर त्यात हिंग, मोहरी, जिरं, चण्याची डाळ व उडदाची डाळ घालून परतून घ्या. नंतर त्यात शेंगदाणे घालून पुन्हा एकदा परतून घ्या. त्यात कढीपत्ता, लाल मिरची आणि काजू घाला. थोडे परतल्यानंतर त्यात चिंचेचा गर, चवीनुसार मीठ आणि हळद घाला. सर्वात शेवटी तयार फोडणीत शिजवलेला भात घालून नीट परतून घ्या. कोथिंबीर घालून सजवून घ्या. तयार आहे टॅमरिंड राईस. लोंदे ज्वेलर्स, मोदी नंबर 2, दत्त मंदिरासमोर, सीताबर्डी, नागपूर. माधवीताई, मला आता दुसरी रेसिपी तुम्ही कुठली शिकवणार आहात? आपण दुसरी रेसिपी शिकणार आहोत चीज ऑमलेट. वाव, मस्त. लहान मुलांसाठी अगदी उत्तम नाश्ता आहे. ऑमलेट म्हटलं की लहान काय सगळ्यांनाच आवडतं.
नक्कीच, पण मोठे जनरली चीज खाण्यासाठी टाळाटाळ करतात. तर अशा केसमध्ये आपण पनीर पण वापरू शकतो, कारण पनीर हे सोर्स ऑफ प्रोटीन आहे आणि चीजमध्ये कॅल्शियम आहे. त्याच्यामुळे लहान मुलांसाठी चीज वापरूया. मोठे पनीर पण घेऊ शकतात. बरं, माझ्यासाठी साहित्य. चीज ऑमलेट बनवायसाठी आपल्याला लागतं आहे चीज स्लाइस, ब्रेड, अंडे, बटर किंवा तेल आणि मीठ. चला तर मग सुरुवात करूया. हो, सगळ्यात पहिल्यांदा आपण पहिले अंड फोडून घेऊ. बरं, किती अंडी घेणार आहोत आपण? 3 घेणार आहोत आपण, कारण ब्रेड पूर्ण कव्हर व्हायला पाहिजे. यातला आपण पिवळा बलक नाही काढून घेणार आहोत ना? घेऊ, कारण हृदयाच्या दृष्टीने आणि वजनाच्या दृष्टीने हानिकारक आहे. हा पिवळा बलक जास्त खाणं चांगलं नाही. त्यामुळे आपण पहिले अंड फोडून घेऊ आणि मग याच्यातला पिवळा बलक काढून ठेवू. पण एक राहू देऊ, कारण तेवढी पौष्टिकता आपल्याला गरज आहे. आणि ज्यांना वजनाची काळजी असते त्यांनी हा पण काढला तरी ठीक आहे. तरी चालेल. तर ह्यात आपण थोडंसं मीठ टाकूया, अगदी थोडंसं टाकू, चवीनुसार ना? बिलकुल. कारण ऑलरेडी चीज आणि बटर हे खारट असतात आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ. पूर्ण एग व्हाईटचं पण बनवू शकतं, येलो ज्यांना जास्त हे करायचं. जेव्हा आपली फॅमिली मोठी असते तर सर्व अंडे एकत्र करूनही करता येईल. तेही करता येईल. आता आपण सर्वात पहिले बटर घेऊया. तेल पण वापरू शकतो. बटर आपल्याला पूर्ण तवा कव्हर करेल. हां, असं घालूया. पण बटर कसं गॅस म्हणजे आपला नॉनस्टिकचा तवा घेतला तर कमी बटर लागतं, पण बटर लोखंडाचा जर घेईल तर जास्ती लागेल ना तर. आणि जळतं. हां. त्याच्यामुळे पहिले आपण बटर घेतलं आणि आता हे ऑमलेट बरं, थोडंसं पसरवून घ्यायचं. हे लगेच पसरवणं गरजेचं असतं का की? नाही, म्हणजे आपल्याला साईज असा घ्यायचा आहे की आपली ब्रेड कव्हर व्हायला पाहिजे. अच्छा. आता जर 4 अंडे घेतले असते तर पूर्ण झाला असता, हां. कारण हा थोडा पातळ होईल तर तुटू शकतो. बरं म्हणून थोडासा जाडसर ठेवायचा बरं. आणि याला शिजू द्यायचं. साधारण किती मिनिट हे शिजू द्यायचं? आपल्याला साईडचं जे असतं ऑमलेटचं ते जेव्हा तव्यापासून वेगळं व्हायला सुरुवात होते तेव्हा ते शिजलेलं समजतं. याला साधारणतः 30 सेकंद लागतील, कारण आपण ह्याला दुसऱ्या साईडनी पण शिजवणार आहोत आणि मग याच्यावर ब्रेड आणि चीज ठेवणार आहोत. त्याच्यामुळे ही बाजू परत शिजणारच आहे. त्याच्यामुळे याला फार शिजू नाही द्यायचं. बघा, हे म्हणजे साईडला जेव्हा बॉर्डर जातं त्याच्या मोकळ्या झाल्या तेव्हा आपण याला काढूया आणि दुसऱ्या साईडनी होऊ देऊ. असं लगेच निघायला सुरुवात झाली की आपण परतवू शकतो ना? परतवू शकतो. आणि आता हे थोडं पातळ आहे. आपण 4 अंडी जर घेतली तर जास्त जाड होईल. याला जरा उघडून घेऊ. ह्या बाजूला आपण खाली केलं ना, आणि थोडं आता गॅस सिम करू. पहिले ही चीज स्लाइस घ्यायची. ही पहिले काढून ठेवायची नाही, नाही तर ती आपल्याला घेऊन टाकता नाही येत. म्हणजे जर ही पहिले तुम्ही प्लेटमध्ये काढून ठेवणार तर ही टाकता नाही येत. ही चीज स्लाइस ठेवली. छोटी ब्रेड, त्याला आपण आता कव्हर करू. चारी बाजूने कव्हर होते. आता थोडंसं आपण 3 अंडे घेतले त्याच्यामुळे होतं आणि दुसऱ्याही बाजूने होते. याच्यामध्ये आपण जर स्लाइस नसेल, बरेचदा मार्केटमध्ये स्लाइस मिळत नाही किंवा घरीही आपल्याकडे अवेलेबल नसेल तर मग पर्यायी काय आपण पनीर घेऊ शकतो किंवा चीज क्यूब मिळतं तर त्याला आपण किसून पण टाकू शकतो. आता ही मैद्याची ब्रेड आहे, पण पौष्टिक जर म्हटलं तर गव्हाची ब्रेड घेता येईल. आणि एकदा माझ्या मुलांनी हट्ट केला होता, तेव्हा ब्रेड नव्हती घरी, तर आम्ही साधा पराठा बनवला. एक पराठ्याची लेअर चौकोनी कापला त्याला ब्रेडच्या आकारात, त्याच्यावर एक स्लाइस चीजची, परत एक पराठा. त्याच्यामुळे त्याचा पोळी पण खाल्ल्या गेली आणि अंड पण गेलं आणि चीज पण गेलं. ते जास्ती पौष्टिक झालं. तर हे आपण आपल्या दृष्टीने व्हरायटी करायची. आणि मला तर असं वाटतं की सर्व आयांनी असं
एकाच गोष्टीला वेगवेगळ्या दृष्टीने केलं तर मगाशी आपण जसं विचारलं की स्पर्धा परीक्षांमध्ये काय महत्त्वाचं, तर कुठल्याही गोष्टीला आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघता यायला पाहिजे. आणि आता आपण याला गार्निश करूया. गार्निश करायसाठी आपण चीज वापरू शकतो, फळं वापरू शकतो, कारण नाश्त्यामध्ये सर्व गोष्टी असायला हव्यात. तर जर प्रोटीन आणि पिष्टमय पदार्थ येतात तर फक्त विटॅमिन्स उरलेत आणि त्याच्यासाठी फळं, तर आम्ही जनरली मग डाळिंबाचे दाणे किंवा अंगूर आणि किसलेलं चीज असं वापरतो, जेणेकरून त्याचा जो ब्रेकफास्ट आहे हा बॅलन्स्ड डाएटसारखा ब्रेकफास्ट होतो. माझ्या मोठ्या मुलाला ॲक्च्युली चीज ऑमलेट फार आवडतं, तर आपण टेस्ट करायसाठी त्यालाच बोलवूया. सिद्धार्थ, ये बेटा. मला सांग आज कसं झालंय? कसं झालंय? छान झालंय? छान झालंय. अरे वा. चीज ऑमलेट घरी करण्याकरिता तुम्ही लगेच साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य: चीज स्लाइस, ब्रेड, अंडे, बटर किंवा तेल आणि मीठ. कृती: 3 अंडे फोडून घ्या, त्यापैकी 2 अंड्याचा पिवळा बलक काढून घ्या, त्यात चवीनुसार मीठ घालून नीट फेटून घ्या. तवा गरम झाल्यावर त्यात अंड्याचे मिश्रण घाला. ऑमलेट दोन्ही बाजूंनी नीट परतून घ्या. तयार ऑमलेटवर चीज स्लाइस घाला, ब्रेड स्लाइस घाला आणि चारी बाजूने ऑमलेट कव्हर करून घ्या. डाळिंबाचे दाणे आणि सॉसने सजावट करून घ्या. तयार आहे चीज ऑमलेट. माधवीताई, तुम्ही आम्हाला एवढेच मस्त छान रेसिपी सांगितल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि स्वाद यात्रातर्फे एक छोटंसं गिफ्ट तुला सुद्धा. थँक्यू. चीज ऑमलेट करताना 3 पैकी किती अंड्यांचा पिवळा बलक काढण्यात आला आहे? स्वाद यात्राचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे लिहून कळवायला विसरू नका. आमचा पत्ता आहे निर्माता स्वादयात्रा, पोस्ट बॉक्स क्रमांक 101, नागपूर 32, SMS 8390998866, ईमेल swadyatra@gmail.com. स्वाद यात्रेच्या पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत नमस्कार. ट्रीट आईस्क्रीम नागपूर प्रस्तुत स्वाद यात्रा. प्रायोजक ट्रीट आईस्क्रीम नागपूर, निशा हर्बल सॅफ्रोजेल, गोरेपणाचा महामंत्र आणि लोंदे ज्वेलर्स नागपूर.